नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आपण शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो, पण महाराजांचा आदर्श आपण आपल्या जीवनात घेतो का? एक असा राजा ज्याने स्वराज्य निर्माण केले, ज्याने गड किल्ले उभारले, ज्याने गरिबांना न्याय दिला. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा असं म्हटलं जातं. आज आपण जाणून घेणार आहोत शिवजयंती कधी आहे, महाराजांचा जन्म कोठे झाला, त्यांना जाणता राजा का म्हटलं जातं, गड किल्ल्याचे महत्त्व काय होते, स्वराज्याची शपथ का घेतली आणि त्यांच्या आदर्शाने आपण जीवनात कसा बदल करू शकतो. या सर्व गोष्टी आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शिवजयंती कधी आहे? शिवजयंती ही 19 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. हा दिवस म्हणजे स्वाभिमान, शौर्य आणि स्वराज्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. महाराजांचा जन्म कोठे झाला? शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला या ऐतिहासिक गडावर झाला. याच गडावर आई जिजाबाई यांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. रामायण, महाभारत यांसारख्या कथा सांगून त्यांच्या मनामध्ये स्वराज्याची भावना निर्माण केली. शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हटलं जातं? महाराजांना जाणता राजा म्हणून ओळखलं जातं कारण ते जनतेच्या भावना जाणून घेत होते. गरीब शेतकऱ्यांची अडचण समजून घेतली, स्त्रियांचा सन्मान राखला, अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली, सर्व धर्मांचा आदर केला. त्यांच्या राज्यात रयतेवर कधीही अन्याय झाला नाही. म्हणूनच लोक म्हणायचे, हा राजा आपला आहे. गड किल्ल्यांचे महत्त्व काय आहे? गड किल्ले म्हणजे स्वराज्याचे रक्षण करणारे बुरुज होते. शत्रूपासून संरक्षण, सैन्याची सुरक्षितता, प्रशासनाची व्यवस्था, युद्धामध्ये रणनीती, राजगड, तोरणा, प्रतापगड, सिंहगड अशा अनेक किल्ल्यांमुळे स्वराज्य मजबूत बनले. स्वराज्याची शपथ का घेतली? महाराजांनी लहान वयातच परकीयांच्या अत्याचारामुळे जनतेची होणारी दुर्दशा पाहिली होती. तेव्हाच त्यांनी ठरवलं आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं. म्हणूनच त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. जिजाऊंना दिलेला मान. महाराजांसाठी जिजाऊ म्हणजे त्यांचे गुरु होत्या. प्रत्येक निर्णय घेताना ते त्यांच्या सल्ल्याचा आदर करत होते. त्यांनी स्त्रियांचा सन्मान आईच्या संस्कारामुळेच जपला. आपल्या जीवनात महाराजांचा आदर्श कसा घ्यावा? स्वाभिमानाने जगा, संकटावर मात करा, सत्याचा मार्ग स्वीकारा, आई-वडिलांचा सन्मान करा, अन्यायाविरुद्ध उभे राहा. जर आपण हे गुण आत्मसात केले तर आपलं जीवन नक्कीच बदलू शकतं. मैत्रिणींनो, शिवजयंती म्हणजे फक्त उत्सव नाही, तर ती आहे स्वराज्याचा संकल्प करण्याची प्रेरणा. आज आपण ठरवूया की सत्याचा मार्ग स्वीकारू, स्त्रियांचा सन्मान करू, अन्यायाविरुद्ध उभे राहू आणि स्वाभिमानाने जीवन जगू. जर महाराजांचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर आपलं आयुष्य नक्कीच यशस्वी होईल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.